आता एक दुर्दैवी बातमी. डोंबिवलीतील सोहम कटरे या 12वीच्या विद्यार्थ्याचा काल मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. ही धक्कादायक घटना मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान घडली. सोहम कटरेला 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी कळव्याच्या मनीषा विद्यालयात केंद्र आलं होतं आणि त्यासाठी डोंबिवलीहून कळव्याला जाताना त्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझानं डोंबिवलीकर प्रवाशांशी बोलून त्यांची वेदना जाणून घेतली. मग काय इलाज नाही, कमवायला लागतं तर काय करणार. सरकारने काहीतरी करावं, याचं मरायचा जीव चाललेत रोज. लोकांना गर्दीच एवढी असते की तो लटकून गेला असेल किंवा काय, त्याच्यामुळे तो हे झाला, गर्दीमुळे पडला तो आणि गेला जीव त्याचा. लोकलच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत आणि लोकल मेन म्हणजे वेळेवरती आली पाहिजे, टायमावरती लोकल आली पाहिजे. दररोज किती वेळ उशिराने धावते लोकल? 20-20 मिनिटं लेट असते ट्रेन. 20 मिनिटं लेट असते. ते सुद्धा वडील पडून मेलेत. माझा भाऊ सुद्धा पडला ट्रेनमधनं. हे माझ्या घराची पण ही सिच्युएशन मी खूप जवळून पाहिलेली आहे. हे कधीतरी थांबायला हवं आणि 15 डबे झालेच पाहिजे ट्रेनचे. अक्षरशः लोक लटकून मरत आहेत. दिवाला पूर्ण डब्बा टेल होतो ना, त्याच्यावर हे लोक पडतात हमखास. हे याचा कुठेतरी काहीतरी कंट्रोल असायला हवा, तो नाही आहे. फक्त मेणबत्त्या लावायचे माणूस गेल्यावर आणि मग नंतर लोक विसरून जात आहेत. डोंबिवलीचा 12वीचा विद्यार्थी सोहम कटरेच्या लोकलमधून पडून झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकासमोर प्रवासी संघटनांच्या वतीनं आज निषेध आंदोलन करण्यात आलं. या प्रवाशांनी काळे कपडे परिधान करून किंवा काळ्या फिती लावून त्या घटनेचा निषेध केला. त्याआधी प्रवाशांनी सोहम कटरेला श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्या फोटोसमोर मेणबत्त्या लावण्यात आल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल जो अपघात झाला तो अपघात नव्हता, तो खून होता. कारण ह्याबद्दल आम्ही वारंवार गेले अनेक वर्ष प्रश्न आम्ही उपस्थित करतोय, त्याच्यावर आम्ही मार्ग पण दाखवलेला आहे. सगळ्यात पहिली लोकल जी ठाण्यावरनं धावलीच नव्हती, तर फॉकलंड ट्रायल म्हणून जो ऐतिहासिक क्षण होता, सगळ्यात पहिली लोकल पारसिक स्टेशनपर्यंत धावलेली आणि ते स्टेशन आजही कार्यान्वित करता येणं शक्य आहे. ते जर झालं, कारण जर तुम्ही मुंब्रा आणि कळव्यामधलं अंतर बघितलं तर सगळ्यात जास्त 6 मिनिटाचं अंतर आहे. तुम्ही जे आज अधिकारी वर्ग प्रवास करतच नाही आहे, त्यामुळे त्यांना ते कळत नाही आहे. अतिशय गर्दी होते. डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा इथपर्यंत लोक चढत राहतात, कोणीच उतरत नाही. त्या गर्दीमध्ये जर तुम्ही बाहेर लटकत असाल तर 6 मिनिटं ते कमीत कधी 10 मिनिटापर्यंत जातं. लटकणं अशक्य असतं. त्याच्यामध्येच हे लोक पडून मरत आहेत आणि सगळ्यात जास्त अपघात होत आहेत ते ह्याच मार्गावर होत आहेत. आत्तापर्यंत आम्ही सजेशन देत आहोत, नुसती घोषणाबाजी होते, पण त्याची घोषणाबाजीची पूर्ती होत नाहीत आणि म्हणून दररोज आमच्या तरुणांचे, मुलामुलींचे अपघात होत आहेत. चिंताजनक बाब आहे. आज आम्ही सोमनची इथे श्रद्धांजली घेतलीत का आपल्या पार्लमेंटमध्ये आता अधिवेशन चालू आहे आणि हे बघून तरी खासदार आवाज उठून काहीतरी याच्यावर सोल्युशन काढतील अशी आशा बाळगतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. पनवेलमधील भाजप नेते जयंत म्हात्रे यांना